आपण बघूया चरकचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. तुम्हाला चरकला पण 50 मार्काचं वेटेज आहे आणि अष्टांगला पण 50 आहे. परंतु आपण चरकचे अध्याय कमी असल्यामुळे किंवा अध्याय छोटे असल्यामुळे निग्लेक्ट करतो. परंतु जो क्वेश्चन येतो तो चरकाचारानुसार हे एक्सप्लेन करा असा क्वेश्चन येतो. पण तेव्हा मात्र आपली जम्बलिंग होते. त्याच्यामुळे चरकला पण निग्लेक्ट करून चालणार नाहीये. पहिला अध्याय पूर्ण इंट्रोडक्शनचा आहे. त्याच्यामध्ये जे काही दिलेलं आहे ते सगळं इंट्रोडक्शनचं दिलेलं आहे. त्याच्यामुळे तेवढा काही हार्ड नाहीये. परंतु प्रत्येक टॉपिक एकदा डोळ्याकडून जाणं खूप जास्त गरजेचं आहे या अध्यायामध्ये. त्याच्यामध्ये पण सामान्य विशेष सिद्धांतवर तुम्हाला एल-ए-क्यू असू शकतो. ठीक आहे. बघा आपण पहिल्यापासून बघूया. याच्यामध्ये त्रिसूत्र आयुर्वेद आणि त्याचं जे काही पूर्ण फ्लो चार्ट दिलाय त्याच्यावर तुम्हाला एस-ए-क्यू येऊ शकतो. त्रिसूत्र आयुर्वेद हे खूप महत्वाचं आहे. बाकीचं सामान्य विशेष लक्षणे एल-ए-क्यू चा पॉइंट आहे किंवा एस-ए-क्यू ला पण विचारला जाऊ शकतो. मग इथं तुम्हाला कळालं पाहिजे की किती प्रमाणामध्ये लिहायचं आहे ते. नंतर बाकीचे तेवढे हे आत्मालक्षण वगैरे हे काही करायची गरज नाही. साध्य असाध्य तर तुम्ही जे पहिल्या अध्यायामध्ये केले ते पण इथं लिहिलं तरी पण चालेल. हा पण एल-ए-क्यू चा पॉइंट आहे. परंतु साध्य असाध्यत्व दोन्हीकडे सेम दिलेलं आहे. त्याच्यामुळे तितकं काही इथं विचार करायची गरज पडणार नाही. त्याच्यामध्ये नंतर मग द्रव्याचे भेद तुम्हाला पवी मध्ये झालेले आहेत. पवी मध्येच मोस्टली इथं विचारतील. जे काही द्रव्याचे भेद वगैरे दिले ते सगळे पवी मध्येच विचारले जातील. इथं ते नाही विचारणार तुम्हाला. तर मग व्याधीचे त्रिविध मार्ग हे महत्वाचे आहेत. व्याधीचे त्रिविध मार्ग ते विचारू शकतात त्याच्यामध्ये. त्रिदंड विचारतात. पहिल्या अध्यायामध्ये लक्षात ठेवा त्रिसूत्र वेगळं, त्रिदंड वेगळं, त्रिविध मार्ग वेगळे. ठीक आहे. क्वेश्चन आल्यावर नीट वाचायचं की काय विचारले. त्रिसूत्र, त्रिदंड किंवा त्रिविध मार्ग हे तिन्ही पण वेगवेगळे पॉइंट आहे. आणि नंतर मग तुम्हाला सामान्य विषय सिद्धांत हा करायचा आहे. वात पित्त कफाची जी स्थाने वगैरे ते तुम्हाला पाठ असतील. जे काही तुम्ही 11व्या अध्यायामध्ये बघितलेत अष्टांगचे 11 आणि 12 अध्याय तिथले लिहिले तरी पण चालून जाईल. ह्याच्यामध्ये इतकंच इम्पॉर्टंट आहे. मार्ग, सामान्य विषय सिद्धांत आणि जे काही त्रिसूत्र आयुर्वेद आहे ते तितकं. ठीक आहे. दुसऱ्या अध्यायावर फक्त शिरोविरेचनीय जे द्रव्य आहेत तितके केले तरी पण चालतील. शिरोविरेचनीय द्रव्य आणि वमनासाठी विरेचनासाठी एक एक किंवा दोन दोन द्रव्य इम्पॉर्टंट द्रव्य. कारण की ह्याच्या आधी कधी दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायावर एस-ए-क्यू आलेला नव्हता. परंतु तुमची जे सिनियर बॅच आहे त्यांच्या वेळेस आला होता की शिरोविरेचनीय द्रव्य स्पष्ट करा. त्यामुळे इथले तुम्ही एक एक दोन दोन जरी द्रव्य लक्षात ठेवले तरी पण सफिशियंट आहे. सगळ्याला सगळं पाठ करण्यापेक्षा. म्हणजे जर क्वेश्चन आला तर ऍटलीस्ट तुम्ही अटेम्प्ट तरी करू शकाल. त्यामुळे इथले दोन दोन तरी द्रव्य पाठ करा तुम्ही. शिरविरेचनाचे 2, वमनाचे 2, विरेचनाचे 2. ठीक आहे. नंतर बस्तीचे पण 2-2 द्रव्य जरी पाठ केले तरी सफिशियंट आहे. पण मोस्टली वमन किंवा विरेचन ह्याच्यावर भर असेल तुम्हाला यावेळेस. गेल्या वेळेस शिरोविरेचन विचारलं होतं. इथे फक्त इथे एमसीक्यू साठी लक्षात ठेवा की किती प्रकारचे लेप आहेत आणि वरच्या अध्यायामध्ये किती प्रकारचे एवागू आहेत. ते 2 एमसीक्यू फिक्स असतात तुमचे. विरेचन शताश्रिती अध्यायामध्ये विचारण्यासारखे पॉइंट्स आहेत. त्याच्यामध्ये आश्रय विचारतात. आश्रय पण एसक्यूचा आहे. योनी विचारतात. पंचविध कषाय कल्पना हा तर खूप जास्त महत्वाचा आहे. ह्याच्यावर फिक्स क्वेश्चन्स असतात. पंचविध कषाय कल्पनेवर. ठीक आहे. आणि हे योनीमध्ये किती प्रकारच्या योनी आहेत, किती प्रकारचे आश्रय आहेत त्याच्यावर एमसीक्यू येतात तुम्हाला. मग ते एमसीक्यूच्या पॉइंट ऑफ व्ह्यू करायचे. नंतर बाकी हे तर काही नाही. पण हे आश्रय, योनी तसंच मग विरेचनाचे द्रव्य किती आहेत, वमनाचे द्रव्य किती आहेत त्याच्यावर पण एमसीक्यू येतात किंवा हे द्रव्य वमनात येतात का, विरेचनात येतात का त्याच्यावर एमसीक्यू मोस्टली विचारतात तुम्हाला. बाकी आश्रय, योनी आणि कषाय कल्पना हे 3 केले तरी पण सफिशियंट आहे अध्यायामध्ये. बाकी मात्राशिती अध्यायामध्ये दिनचर्यासारखं सांगितलंय. फक्त इथे डिटेल मध्ये एक्सप्लेन केलेत काही पॉइंट्स. त्याच्यामध्ये तुम्हाला धूमपान, नस्य, धूमपान नस्य झाल्यानंतर ह्याच्यावर एसक्यू येतात. धूमपान आणि नस्य 2 पॉइंट चांगले करायचे तुम्हाला. त्याचबरोबर दंतधावन वगैरे ह्याच्यावर काही तेवढे क्वेश्चन आला तर पूर्ण मात्राशिती अध्याय एक्सप्लेन करा म्हणून येईल आणि एसक्यू आले तर धूमपान किंवा नसते याच्यावर तुम्हाला एसक्यू. ठीक आहे. मग तिथे तुम्हाला बघणं गरजेचं आहे की ते दिनचर्या अध्याय का मात्राशिती अध्याय आहे. मात्राशिती अध्याय आला तर हा सिक्वेन्स लिहायचा आहे जे चरकांनी दिलाय तो, आणि दिनचर्या आला तर दिनचर्याचा सिक्वेन्स लिहायचा आहे.
आणि हे जे 2 पॉइंट सांगितलेत मी, धूमपानाने नसते, हे मात्र एस-सी-क्यूच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी करणं खूप जास्त गरजेचं आहे. तर बाकीचं काही नाही. बाकी मग तुम्ही लिहू शकता. तर तृतीय, शितीय अध्याय ह्याच्यामध्ये ऋतुचर्यासारखं सांगितले पूर्ण हे अध्याय. जी अष्टांगमध्ये ऋतुचर्या सांगितली तीच चरकांनी सांगितलेली आहे. जशाला तशी लिहिली तरी पण चालेल. त्याच्यावर तेच सेम क्वेश्चन्स येतील. एक ऋतू येतील, ऋतुसंधी किंवा आदानकाळ आणि विसर्ग यांचा डिफरन्स तेच आहे. ह्याच्यामध्ये बाकी काही वेगळं येणार नाहीये. न वेगान धारणी अध्याय याच्यामध्ये पण जे आपण चौथा अध्याय बघितलेला आहे अष्टांग हृदयचा, त्या अध्यायासारखंच आहे. फक्त जे छोटे छोटे चेंजेस आहेत ते फक्त तुम्ही एकदा कम्पेअर करा. एक अर्धा तास लागेल तुम्हाला कम्पेअर करायला. तितक्या वेळामध्ये तुमचं ते कम्पेअर होईल आणि जर तुम्ही ग्रुपमध्ये बसलात तर पटकन ते कम्पॅरिझन होऊन जाईल. त्याच्यामुळे तुम्हाला डबल डबल करायची गरज पडणार नाही. एक जरी तुम्ही केला अध्याय तरी पण दुसरा अध्याय आपोआप कव्हर होऊन जाईल. ह्याच्यावर पण एल-ए-क्यू विचारले जातात. पुढं इंद्रियोपक्रमण या अध्यायामध्ये फक्त इथं इंद्रिय पंचक विचारलं जाते या अध्यायामध्ये. बाकीचं काही वाचत बसायची गरज नाहीये. इथं फक्त तुम्ही इंद्रिय पंचक जरी केलं, इंद्रिय पंचक, ठीक आहे. डायरेक्ट इंद्रिय पंचक एक्सप्लेन करा अशी तुम्हाला शॉर्ट नोट असते. या अध्यायामध्ये इंद्रिय पंचक केलं तरी चालेल. आणि इथं सद्वृत्त एक दिलेलं आहे. ते सद्वृत्ताचे तुम्ही पॉइंट्स जे आपल्याला दशविध पाप कर्म त्याच्या रिलेटेड जरी लिहिलं तरी पण चालेल. काही तितक्या प्रमाणामध्ये वेगळं दिलेलं नाहीये. ठीक आहे. बाकी ठीक आहे. एवढं जरी केलं तरी पण चालेल इंद्रिय पंचक या अध्यायामध्ये. कुडाक चतुष्पाद मध्ये आपल्याला चिकित्सा चतुष्पाद सांगितलेले आहे. ठीक आहे. चिकित्सा चतुष्पाद सांगितले. अष्टांग हृदय आणि वाग्भटाचार्यांनी सेम सांगितले एक्झॅक्ट. फक्त जे नावं वापरले ते नावं वेगवेगळी आहेत. बाकी सगळे एक्सप्लेनेशन तुम्ही सेम लिहू शकता ह्याच्यामध्ये चिकित्सा चतुष्पाद मध्ये. हे एल-ए-क्यूचा पण येऊ शकतो किंवा एस-ए-क्यू ला पण येऊ शकतो. आणि हा येतोच कारण की दोन दोन ठिकाणी सांगितलंय. सामान्य विषय सिद्धांत, चिकित्सा चतुष्पाद आणि व्याधीचं साध्य असाध्यत्व. हे 3 क्वेश्चन्स असतातच क्वेश्चन पेपर मध्ये किंवा तिन्हीपैकी एक तरी क्वेश्चन असणार. म्हणून हे 3 मिस करायचेच नाही. पुढे वैद्याचे गुणधर्म सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला वैद्याचं प्राधान्यत्व जरी केलं तरी पण चालेल. बाकी इथं हे एक महत्वाचं आहे. वैद्याच्या वृत्ती. जर तुम्हाला चिकित्सा चतुष्पाद याच्यावर क्वेश्चन जर नाही आला तर वैद्याच्या वृत्ती कोणत्या आहेत हे विचारू शकतात. त्यामुळे हे करणं गरजेचं आहे. बाकीचं तेवढं काही नाहीये अध्यायामध्ये. चिकित्सा चतुष्पाद तुम्ही जरी अष्टांगचं केलं तरी पण चालून जाईल. महाचतुष्पाद या अध्यायामध्ये तुम्हाला फक्त जे काही चतुष्पाद आहेत ते चतुष्पाद सांगितलेले आहेत. बाकी याच्यामध्ये महाचतुष्पाद मध्ये तुम्हाला मोस्टली व्याधीच सांगितलेलं आहे. व्याधीचे जे साध्य असाध्यत्व आहे ते साध्य असाध्यत्व आपण जे पहिल्या अध्यायात बघितलं ते इथं लिहिलं तरी पण चालेल. इथं काय ना फक्त व्याधीचं साध्य असाध्यत्व, साध्य असाध्यत्व जे पॉइंट्स इथे एक्सप्लेन केले ते इथं केले तरी चालेल. ते सुख साध्य व्याधी, कृच्य साध्य व्याधी, अप्य अनुपक्रमी या व्याधीची लक्षणे सांगितले त्या अध्यायामध्ये. त्रिस्तेशन या अध्यायामध्ये तुम्हाला एषणा सांगितल्यात. त्रिविध एषणा याच्यावर क्वेश्चन असतोच. त्यामुळे खूप महत्वाचं आहे. आणि याच्यामध्ये अष्टविध एषणा पण सांगितल्यात. अष्टविध एषणामध्ये काय 8 पॉइंट दिलेत आणि त्या प्रत्येकाचे 3-3 प्रकार असं दिलेत. तर तुम्ही अष्टविध एषणा जर केला तर या अध्यायामध्ये कोणताही उद्या तुम्हाला एमसीक्यू तर तो सॉल्व्ह करता येईल. ओके. मग त्याच्यामध्ये अष्टविध एषणामध्ये तेच येते की त्रयोपस्तंभ काय आहेत, त्रिविध बल कोणते आहेत, बरोबर, अतियोग, हितयोग, मिथ्यायोग हे कारणे त्याची, त्रिविध रोग कोणते आहेत, त्रिविध रोगांची मार्ग कोणते आहेत. तसंच मग वैद्य 3 प्रकारचे वैद्य सांगितले, 3 प्रकारचे भेषज सांगितलेत. हे जरी तुम्ही अष्टविध एषणा केलं तर हे सगळे पॉइंट्स तुमचे इथपर्यंत कव्हर होतात. ओके. बाकी 12व्या अध्यायामध्ये वातकलाकली अध्यायामध्ये तुम्हाला विकृत वाताची लक्षणे विचारतात तिथं. या अध्यायामध्ये विकृत वाताची लक्षणे विचारतात आणि त्याचं जे काही चय प्रकोप आणि प्रशम काळ आहे ते पण विचारला जाऊ शकतो. परंतु या अध्यायामध्ये मोस्टली वाताचंच विचारतात. वाताची गुणधर्मे काय आहेत, वाताची कर्म काय आहेत, विकृत वाताची लक्षणे काय आहेत. आणि या अध्यायामध्ये जे वाद दिलेत ते वाद करत बसू नका आता. वेळ नाहीये ते करायला. फक्त वाताच्या रिलेटेड जे जे दिले ना तेवढेच पॉइंट्स तुम्ही पटापट वाचून घ्या अध्यायामध्ये. आणि हा अध्याय एसक्यूलाच येईल, तुम्हाला ह्याला येणार नाही, एलएक्यूला येणार. ठीक आहे. इथपर्यंत झाले आपले मस्ट टू नो चे सगळे क्वेश्चन्स.
मग याच्यामध्ये जे काही मस्ट टू नोला सांगितलेत किंवा मी जे काही टिकवले ते तर सगळे करायचेतच. प्लस एक्झामला जाण्याच्या आधी जे श्लोक तुम्ही पाठ केले, कारण की आपण वर्षभर श्लोक पाठ करतो, परंतु लास्ट मिनिट जर त्याचं रिव्हिजन नसेल, तर त्या श्लोकचा काहीच अर्थ होत नाही. त्यामुळे एक्झामला जाण्याच्या आधी श्लोक पाठ जे काही पाठ केले त्याला एकदा रिव्हिजन झालंच पाहिजे. आणि ज्यांना श्लोक पाठ नाहीये त्यांनी भीती वाटण्यासारखं काही कारण नाहीये. तुम्ही एक्सप्लेनेशन चांगलं केलं असेल, तर एक्सप्लेनेशनच्या भरोश्यावर तुम्ही सगळा पेपर कव्हर करू शकता. ठीक आहे? हे झाले आपली ब्लूप्रिंट. तुमच्या एक्झाम्स आता काहीच दिवसावर राहिलेल्या आहेत. तुम्हाला आता इथून पुढे खूप जास्त एफर्ट्स करावे लागणार आहेत आणि तुम्ही जे आतापर्यंत केले त्यावर विश्वास ठेवावा लागणार आहे. ठीक आहे? तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. तुम्ही जे हार्ड वर्क केलंय ते सगळं तुम्हाला सक्सेस भेटेलच त्याचं आणि इथून पुढे पण तुम्ही जे हार्ड वर्क करणार आहात एक्झामपर्यंत ते त्याच्यावर डिपेंड करणार आहे. जे वर्षभर वाचलंय त्यापेक्षा तुम्ही इथून पुढे कसं वाचणार आहात? कोणकोणते पॉइंट्स वाचणार आहेत त्याच्यावर सगळं डिपेंड आहे. जर आता इथून पुढे जर तुम्ही डगमगलात किंवा याचं जास्त झालं, माझा सिलेबस राहिला वगैरे असं म्हणून जर तुम्ही अभ्यास नाही केला, तर ते तुमच्या रिझल्टवर परिणाम पडेल. त्यामुळे तुम्ही वर्षभर जे केले त्याच्यावर विश्वास ठेवा आणि नक्कीच तुम्हाला सक्सेस भेटेल. ऑल द बेस्ट गाईज.